नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलवर सुरती मराठीवर। आज आपण तुमच्यासाठी एक नवीन प्रयोग घेऊन आलेलो आहोत। आज आपण बनवणार आहोत ज्वालामुखी या पाईपद्वारे। तर चला मग बनवूया। कशा प्रकारे बनवायचा? नॉर्मली आपण काय करणार, ही एक बॉटल आहे, या बॉटलला आपण इथं मधून कट करून हा पाईप या बॉटलमध्ये फिट करणार आणि इथं सेंटरमध्ये लावू। चला मग स्टार्ट करूया। एका मित्राला बोलवतो, दिनू ये। तर बघा, नॉर्मली काय करणार की याला मधून आपण करता। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे कट केले आणि त्यामध्ये आता आपण हा पाईप फिट करणार आहोत। बघूया जातो का नाही। नॉर्मली याला थोडीशी ओके, डन। आता आपण काय करणार की आपण घेणार आहोत फेविक्विक। आता ही जी फेविक्विक दिसते तुम्हाला, याला आपण इथं मागच्या साईडला लावू आणि मग पाईपला फिट करू। ओके, मित्रांनो हे बघा, अशा प्रकारे हा पाईप फिक्स केला आहे। त्यानंतर हे छोट्या छोट्या पाईप्सने त्याला सपोर्ट दिलेला आहे, मधात ही बोट आहे आणि याला आता आपण फिक्स केलं आहे। आता आपण काय करणार, हे जे ग्लासेस आहेत याला आपण सपोर्ट म्हणून साईडला ठेवणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीनं। बघा मित्रांनो, आता आपण काय करणार, ही घेतली आपण तगारी, त्यामध्ये आपण पीओपी आणि पाणी मिक्स करणार आहोत आणि त्याच सोबत आपण त्यामध्ये हा फेविकॉल टाकणार आहोत। तर चला मग करूया। तर बघा, बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता फेविकॉल हा दुसरा पण फेविकॉल टाकलेला आहे आणि हा घेतलाय पेपर। जस्ट आता आपण या पेपरला याच्यामध्ये अशा प्रकारे भिजवलाय। हा पेपर प्रॉपर भिजल्यानंतर पण भिजवणार आणि हा प्रॉपर आता टाकणार आहे। मित्रांनो तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे मी याला आता पेपरद्वारे कव्हर अप केलेलं आहे। आता आपण काय करणार की हे कपडे, या कपड्याला देखील आता आपण याच्यामध्ये भिजवणार। आता नॉर्मली आपण काय करणार आहोत की ही जी पीओपी आहे ना, सुकट पीओपी, ती याच्यावर टाकणार आहोत। तुम्ही पाहू शकता, असं वाटतं की बर्फ पडलाय त्याच्यावर। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता आपण यावरच ही रेती टाकत आहोत, जेणेकरून काय की त्याला प्रॉपर एक जो पहाड असतो म्हणजेच पर्वत, त्या पर्वताचा लुक येणार आहे। हा बघा, पाहू शकता तुम्ही, प्रॉपर लुक आलेला आहे। त्यानंतरच सोबतच हा आपल्याजवळ एक कलर आहे, हा कलर देखील आपण याच्यावर टाकणार आहोत। म्हणजे तुम्हाला असं दिसेल की हा प्रॉपरच एक पहाडच आहे। तर हा पाहू शकता तुम्ही ज्वालामुखी, रुपेरी वाळू सोनेरी लाटा। या लाटा तुम्ही पाहू शकता, यामध्ये हा पूर्ण लावा आहे, गरम लावा पसरून राहिला आहे आणि मला इथं चटके लागू राहिलेत। तर आता मित्रांनो आपण खरोखर या ज्वालामुखीला पेटवणार आहोत। केरोसिन टाकून, पेट्रोल टाकून नाही पेटवणार आहोत आपण त्याला ज्वलंत ज्वालामुखी करणार आहोत। तर पहा, त्यासाठी आपण काय करणार आहोत, हे पाणी आणलेले, हे पाणी यामध्ये, हे पाहू शकता तुम्ही। मित्रांनो तुम्ही आताच बघितलं की मी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता मी त्यामध्ये एक पदार्थ टाकणार आहोत। हा तुम्ही पाहू शकता, हा गरम पदार्थ आहे। पहा तुम्ही किती त्यामधून धुवा निघू राहिला। तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं नेमके यामध्ये काय आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आपला ज्वालामुखी इथं ज्वलंत झालेला आहे।
आणि त्यामधून खूप सारा असा मोठ्या प्रमाणात हा धुवा निघू राहिला आणि मला असं वाटतंय की आता लावा देखील यामधून निघणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला हा ज्वालामुखी दिसू राहिलाय का नाही आणि खूप सारा त्यातून हा मोठ्या प्रमाणात धुवा निघू राहिला आहे. त्यातून धुकट तुम्ही पाहू शकता. आणि हा पहा मी इथं ना इथं झूम कर इथं आण ना. हा पहा तुम्ही इथं पाहू शकता. मी थोडं साईड करतो. हे बघा हा ज्वालामुखी पूर्ण वरपर्यंत आलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की हा पदार्थ कुठला आहे आणि या पदार्थाचं नाव काय. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सुरती मराठीला नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.